जय शिवराय मित्रांनो, सर्वप्रथम अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा नमस्कार। मित्रांनो, आजची व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे। याचं कारण असं की शिवराज युवा प्रतिष्ठान द्रोणागिरी उरण आयोजित विशेष अभ्यास भटकंती मोहीम दुर्गाराज रायगडावर आयोजित केलेली आहे। दुर्गाराज रायगडाचं परिपूर्ण माहिती व्हावी, त्याचा इतिहास सर्वांना कळावा, त्याचा अभ्यास व्हावा, हा या मोहिमेमागचा उद्देश आहे। कारण दिल्लीच्याही तख्ताला आव्हान देणारं तख्त फक्त आणि फक्त या महाराष्ट्राच्या रायगडावरच उभं राहिलं होतं आणि त्याच रायगडाच्या देवामुळं आज गाभाऱ्यामधला देव गाभाऱ्यामध्ये साबूत आहे। मित्रांनो, रायगड हा इतर लोकांसाठी जरी किल्ला असला परंतु आम्हा मराठी माणसांसाठी एक पवित्र स्थान आहे आणि या मोहिमेचे मार्गदर्शक व दुर्गा अभ्यासक जयकांत दादा यांच्या अधिपत्याखाली होत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आपली खूप मोठी होणार आहे, परंतु तुम्ही पूर्ण बघा जेणेकरून शिवतीर्थ रायगडाची परिपूर्ण माहिती व त्याचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचेल। सर्वप्रथम सर्व आपल्या उरणवासी, द्रोणागिरीतील सर्व शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, इतिहासप्रेमी, द्रोणागिरी संवर्धनाच्या संदर्भामध्ये सहकार्य करणारे सगळे हात, इथले सगळे स्थानिक, या सगळ्यांचं पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो या आजच्या दुर्ग रायगड अभ्यास मोहिमेसाठी। ही सगळ्यात पहिली गोष्ट। आता अतिशय महत्त्वाची गोष्ट असते की आपण इथे फार वेळ काढणार नाहीये, कारण ज्या गोष्टीसाठी आपण हा जो आटापिटा केलेला आहे तो आपल्यापासून जवळजवळ आता 125 किलोमीटर लांब आहे। तिथे जाऊन आपल्याला ज्या महाराष्ट्राने महान असं राष्ट्र निर्माण केलं, ज्याचा झेंडा हा रायगडापासून किंवा राजगडाच्या उत्पत्तीपासून सुरुवात होऊन दिल्लीच्या तख्तापासून ते आज अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशापर्यंत अटकेपार जो भगवा झेंडा गेला, त्याचं अस्तित्व काय होतं त्या काळामध्ये आणि आजही त्याचं महत्व काय हे जाणून घेण्यासाठी एका दिवसासाठी फक्त 24 तासाचा अवधी हा फार कमी आहे, तरी सुद्धा आपण सगळ्यांनी संस्थेने म्हणा, परिवाराने नियोजन करून आपल्या सर्वांना एक संधी निर्माण करून दिली की 24 तासामध्ये किंवा एका दिवसामध्ये जास्तीत जास्त रायगड किंवा अभेद्य अशी स्वराज्याची राजधानी ही आपण पाहावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात घातलेले 50 वर्ष, छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात घातलेले सगळा वेळ हा आपण काय आहे, प्रत्यक्ष स्त्रियांनी या स्वराज्यासाठी काय केलं होतं, आज स्त्रियांना जेवढं महत्व आहे आपण जाणतो। व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर आपल्याला फक्त मेसेज येतात एखाद्या महिला दिनच्या दिवशी, पण खरंच 450 वर्षापूर्वी स्त्रियांना काय महत्व होतं आणि तेव्हा आणि आजही यातला मधला फरक आपण त्या रायगडावर पाहणार। आता आपण जिथे आलेलो आहोत तो रायगडाचा मूळ पायथा आहे। रायगडाकडे ज्यावेळेला आपण कूच करतो किंवा जेव्हा रायगडाकडे आपण ज्यावेळेला जातो, 2800 फूटचा जो डोंगर आहे तो ज्यावेळेला चढत असतो तर प्रत्येकाला असं वाटतं की रायगडाची सुरुवात पाचाडच्या खिंडीपासून होते, पण मूळ इतिहास आणि सुरक्षेचा जर विचार केला महाराजांच्या काळातला तर या रायगडाचा जो मूळ पायथा आहे तो ज्या ठिकाणी आता आपण उभे आहात ते या कोजरकोंड नावाचं हे गाव आहे। या गावापासून या किल्ल्याचा मूळ पाया चालू होतो। या गावामध्ये पूर्वीचं एक मेट आहे, मेट म्हणजे चौकीची जागा। रायगडावर येणाऱ्या शत्रूला रोखण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी सुरुवातीला या गावामध्ये एक चौकी होती। आजही त्याचे काही अवशेष गावामध्ये पाहायला मिळतात। असं हे कोजरकोंड नावाचं गाव, कोजर म्हणजे काय की हा एकदम असा उंच चढाव डोंगर आपल्याला लागतो। या डोंगरामध्ये, या दरीमध्ये शत्रूंनी वर चालत असताना किंवा शत्रू रायगडावर चालून जर आला तर त्याच्या हातामध्ये असणारे हत्यारं किंवा त्याचा वेग हा कुठेतरी मंद व्हावा, वेग कमी व्हावा आणि शत्रू थकून जावा आणि लढाई करण्यासाठी त्याच्याकडे शक्ती शिल्लक राहू नये आणि मग आपल्या मराठ्यांनी त्याच्यावरती हल्ला करावा आणि मग त्या शत्रूला मागे परतवून लावावं, अशा प्रकारचा गनिमी कावा करण्यासाठी ज्या डोंगराच्या कोंडी म्हणजे शत्रूला कोंडण्यासाठी ठेवलेला एक नैसर्गिक डोंगर म्हणजे कोजरकोंड असं हे गाव आहे। या गावाला एक ऐतिहासिक महत्त्व, या गावामध्ये बरेच आपण जे महाराष्ट्रामध्ये घडलेल्या जे पराक्रमी शूर सरदार, सुभेदार मावळे आहेत त्यापैकी काही सरदारांचे इथे वाडे आणि हे आहेत, त्याचा आपण पूर्ण इतिहास पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत। अशा प्रकारचं हे कोजरकोंड गाव। वाडी आहे। आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की हिरकणी वाडी आहे, मग हिरकणी गाव कुठलं, तर हे वाळुसरे नावाचं गाव आहे।
आणि हिरकणी ज्या कड्यावरून खाली उतरली ती वाळूसरी नावाची खिंड आता आपल्याला एक 5-10 मिनिटावर समोर लागेल. दगडाच्या म्हणजे दगडाची हत्यारं म्हणा किंवा दगडाच्या साह्याने माणूस शिकारी करू लागला आणि मग दगडाच्या साह्याने पहिलं दगडाचं चाक तयार झालं. उतारावरून घरघळणाऱ्या लाकडाच्या ओंडक्यावरून चाकाचा शोध लागला. मग हे सगळं अश्मयुगात घडलं. ते अश्मयुगीन लोक पूर्वी या डोंगरांना होल पाडून त्याच्यामध्ये गुफा करून राहत असत. तर त्याचे पुरावे ज्यावेळेला रायगड प्राधिकरणाने जेव्हा याचा शोध घेतला तेव्हा त्याच्यामध्ये अश्मयुगीनकालीन दगडाची हत्यारं सापडली, काही अवशेष सापडले. त्यानंतर कळलं की ही अश्मयुगीन गुफा आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेला महाराजांनी रायगड बांधला त्यावेळेला त्याचा चौकी म्हणून महाराजांनी पुरेपूर वापर करून घेतला. कारण दोन्ही साईडला होल असल्यामुळे एका साईडला पाचाड कोट आहे, पाचाड गाव आहे आणि एका बाजूला रायगडवाडी आहे. या दोन्ही ठिकाणी सहजपणे लक्ष ठेवू शकत होते. म्हणजे तिथून तोफगोळ्याचा मारा पण करू शकतो आणि लक्ष पण ठेवू शकतो. अशा प्रकारे चौकी म्हणून महाराजांनी पुरेपूर वापर केला. तिथे आता आपण जाणार आहोत. कदाचित कधी एकेकाळी हे तोंड असं असणार. मग वारा जाऊन 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 आता बघा किती वारा येतो एवढ्या वेळेला सुद्धा. मग जर पूर्ण दुकान असतील तर किती वारा असतो इथे. तर वाऱ्याच्या वेगाने काय होतं, या दगडाची झीज होते. बघा पडते, दिसतंय माती पडते बघा, दिसते का. त्याची झीज होऊन काय होतं, तो आकार मोठा 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 होत जातो. प्रत्येक सगळ्यांच्या लक्षात येत आहे. आणि मग कालांतराने काय होतं की तो मोठा मोठा आकार तयार होतो आणि मग ते नैसर्गिकरित्या डोंगराला पडलेलं एक आपण नेडं किंवा होल असं म्हटलं जातं. वाऱ्याच्या वेगाने दगडाची झीज होते आणि त्याने जे तयार होतं त्याला नेडं असं म्हणतात. अरे आता आपण ज्या ठिकाणी उभा आहेत हा राजमार्गाला आपण सुरुवात करणार आहे. समोर जो मार्ग दिसतो आता नव्याने बांधलाय. पूर्वी हा फक्त म्हणजे 1-2 ते 3 माणसं जातील असा मातीचा रस्ता होता. गेले म्हणजे 4-5 वर्षा आधी. हा आता 2-3 वर्षात बांधून काढलेला आहे. बऱ्याच ठिकाणी पायऱ्या पण आता त्याचं काम पूर्ण झालंय. तर हा जो मार्ग आहे या मार्गाने जाण्याचं कारण असं की हा महाराजांनी वापरलेला राजमार्ग आहे. जे बाकीची लोक आता तुमच्या समोरून गेले पाया पडत महाराजा छत्रपती शिवाजी महाराज की जय करत वरती बघितलं ना तिथे चित्त दरवाजाच्या त्याच्यातून, तो 76 वर्षापूर्वी बनवलेला पर्यटनासाठी केलेला रस्ता आहे. लक्षात आलं. रायगडावर जाण्यासाठी पर्यटकांची केलेली सोय म्हणून तो रस्ता आहे. ज्यावेळेला 1970च्या नंतर जेव्हा पहिल्यांदा राज्याभिषेक सोहळा साजरा झाला तर त्यावेळेला भरपूर कोंडी झाली गडावरती. म्हणून हा मुख्य मार्गाने वापर नसल्यामुळे त्या मार्गाचा म्हणजे नवीन बांधकाम केलं. त्याला पायरी मार्ग म्हणा, लोखंडाचे गेट जे लावलेले पाईप हे सगळं नंतर सगळं सुनियोजित केलेलं आहे. म्हणून बरीच लोक तिकडून जातात इकडे माहीत नसल्यामुळे. इथून आता आपण जाण्याचं कारण असं आहे की रायगडाला जो महादरवाजा लागतो, जो वरती मुख्य आत जाण्यासाठी, तिथे जाण्याच्या आधी अजून एक छोटा दरवाजा लागतो. आता आपण जिथे उभे आहोत हा रायगडाचा पहिला दरवाजा आहे. या रायगड मार्गावरती मगाशी आपण जिथे उभा होतो नेण्यात जायच्या आधी, जिथे मी तुम्हाला पहिल्या सूचना दिल्या संदीप भाऊंच्या इथे, ती पाचाडाची खिंड आहे. आणि ती खिंड पार करून आल्याच्या नंतर या जंगलाच्या कुशीत म्हणजे याला आपण पूर्णपणे भिडतो म्हणजे आतमध्ये घुसतो. हा कातळकडा अर्धा फोडून हा मार्ग आतल्या बाजूला घेतलेला आहे पूर्वीच्या काळामध्ये. म्हणून तुम्हाला अशी वाट दिसेल. पूर्वी हा डोंगरच होता. आणि आतमध्ये आल्याच्या नंतर रायगडाचा पहिला प्रवेशद्वार लागतो, जो बऱ्याच लोकांच्या नशिबामध्ये नाही बघण्यासाठी. जे आता वरून गेले त्यांना या जागेचं अजिबात म्हणजे माहिती नाहीये किंवा त्याचा इतिहास माहित नाही किंवा ते लोक इथपर्यंत येत नाहीत. तर हा जो दरवाजा आहे याला नाणे दरवाजा असं म्हणतात. नाणे म्हणजे काय, चलन. आपला जो पैसा असतो पैसा त्याला आपण काय बोलतो, नाणं, बरोबर की नाही. नाणं म्हणजे काय की जे रोज आपण कुठेही वापरू शकतो असा पैसा म्हणजे चलन. चलन म्हणजे पैसा. चलन म्हणजे काय की रोजची पायवाट. नाण्याचा अर्थ चलन आणि चलनाचा अर्थ की रोज वापरात येणारी. चलन म्हणजे रोज. जसं आपण बोलतो ना जंगलात गेलं की गुरांची वाट असते पायवाट, गावकऱ्यांची वाट असते, गुराख्याची वाट असते, त्यांनी त्या वाटा तयार होतात. तसे या रायगडाची चलनाची रोजची पायवाट असणारा दरवाजा म्हणजे नाणे दरवाजा. लक्षात आहे. आणि नाणे या शब्दाचा दुसरा अर्थ असा की नाणे म्हणजे लहान. नाणे म्हणजे काय, लहान. रायगडाला दोन मुख्य दरवाजे आहेत. एक महादरवाजा, महा म्हणजे मोठा, लक्षात येते सगळ्यांच्या, आणि नाणे म्हणजे छोटा. आणि आता आपण जिथे जाणार आहोत ना तो याच्या दुपटीने मोठा आहे.
लक्षात आलं, म्हणून याला नाणे असं म्हणतात, त्याला महा असं बोलतात. असे 2 दरवाजे. याच्या पाठीमागे आता काय काय गोष्टी कशा कशा आहेत मी तुम्हाला सांगतो. द्रोणागिरी किल्ल्यावरती गेल्या 4 महिन्या पलीकडे आपण एक खूप मोठी ऐतिहासिक मोहीम केली. कदाचित कितीतरी लोकांना माहित असेल, किती लोकांना माहित नसेल, पण युट्यूबवर व्हिडिओ पण आपण त्याचा बनवून टाकला. तो एक ऐतिहासिक ढोणी होता दगडाचा, बरोबर की नाही. जनावरांना किंवा घोड्यांना किंवा जे पाळीव प्राणी असतात त्यांना पाणी पिण्यासाठी किंवा एखाद्या ऐतिहासिक किंवा राजेशाही पद्धतीत असणाऱ्या राजवाड्यामध्ये असणाऱ्या लोकांना बाहेरून आल्यानंतर हातपाय धुण्यासाठी पाण्याचा एक दगडी मोठा हौद असतो. काय असतो? दगडी मोठा हौद. तर ते हौद त्याच्यामध्ये पाण्याची सोय केलेली असते, जेणेकरून बाहेरून घोडा आणला तर समजा मी घोड्यावर आलो तर मी काय घोडा कुठे पण सोडून नाही देणार, त्याला बांधून ठेवणार आणि त्याच्या पाण्याची पिण्याची सोय करणार मी पहिली आणि मग मी आत जाणार. तर अशा पद्धतीचा, जरा थोडं बाजूला समोर येताना बघा, जरा बाजूला ते दिसू दे, आपण जो द्रोणागिरी किल्ल्यावरती जो ढोणी काढून आणला तो तशाच प्रकारचा ढोणी इथे आहे, फक्त तो तुटलेला आहे काळाच्या ओघामध्ये. तुम्ही जाताना सगळ्यांनी बघा, तेवढाच मोठा ढोणी आहे, त्याच्यापेक्षा थोडा लहान आहे, मध्यम थोडा, पण तेवढाच साईजचा आहे. त्याच्या आता 2 बाजू तुटलेल्या आहेत, एक बाजू शिल्लक आहे. तर हा इथे ढोणी आहे बघण्यासाठी. बऱ्याच लोकांना बघायचं होतं की आपण जेव्हा द्रोणागिरीला तो दगड ओढून आणला वर, तर त्याचं काय महत्व होतं. नुसतंच द्रोणागिरीला पण ती वास्तू असं नाही, बऱ्याच किल्ल्यांवर ती वास्तू पाहायला मिळते. तर त्याचा हा एक पुरावा आहे जो तुम्हाला रायगडावर मी दाखवतो. दुसरा अजून रायगडावरती सुद्धा आहे, पाचाडाच्या कोटामध्ये पण आहे, तो पण तुम्हाला दाखवतो. तिसरी गोष्ट, समोर जी तुम्हाला एक छोटासा कोराडा दिसतोय दगडाचा, दिसला का चौकोनी, या कोपऱ्यावर दगडाचं बांधकाम केलंय. आता तुम्ही ज्या वेळेला आतमध्ये याल, आता इकडे बघा माझ्याकडे, आतमध्ये आल्याच्या नंतर ही समोरची देवडी दिसते, याला देवडी बोलतात. काय बोलतात? देवडी. देवडी म्हणजे काय की आता समजा तुम्ही 50 लोक आले, तर आल्याच्या नंतर इथे शिपाई असायचे पहिले पहाऱ्यासाठी, आळीपाळीने, म्हणजे तू एक प्रहर, मी दुसरा प्रहर. प्रहर म्हणजे काय? एक तर 3 तासाचा एक प्रहर असतो, लक्षात ठेवा, 3 तासाचा एक प्रहर. आणि पूर्वीच्या काळी घड्याळ नव्हती, त्याच्यामुळे प्रहर आणि घटका म्हणजे तास. काय सांगतोय लक्षात ठेवा, या गोष्टी तुम्हाला शोधायला बराच उशीर जाईल. घटका म्हणजे 1 तास, तर तेव्हा तास हा शब्द नव्हता, घटका म्हणायचे. एक घटका, 2 घटका. आणि जर प्रहर म्हणायचा असेल तर 3 तासाचा एक प्रहर होता. तसं प्रहराच्या काळामध्ये ते आलटून पालटून सेवा करायचे, म्हणजे सेवा करायची इथे, म्हणजे सुरक्षा करायचे. मग आता समजा इथे जर 10 पहारेकरी असतील तर 5 लोक सेवा करतात, 5 लोक या बुरुजावरती, म्हणजे छत असतं, मी तुम्हाला वरती गेल्यावर दाखवेनच, त्याला कौलारू छत असतं आणि त्याच्या आतमध्ये ते राहतात. लक्षात. आणि काही किल्ल्यांमध्ये बुरुजाच्या आतमध्ये खोली असते, बुरुजाच्या आतमध्ये खोली असते, आत बनवलेलं असतं रूम बऱ्याच किल्ल्यांमध्ये, जेणेकरून माणसं सुद्धा सुरक्षित राहावी आणि त्यांना समजावं सुद्धा की बाहेर आपण आहे ते कळू नये, सैनिक आहेत आतमध्ये हे कळू पण नाही. अशा पद्धतीची यंत्रणा आहे. तर ह्याला ही जी कमानी दिसले सगळ्यांना कमानी, ही एकमेव कमानी आजपर्यंत होती. हे जे आहे ना, हे आता रायगड प्राधिकरण जे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या समितीच्या खाली जे काम करते रायगडावर, 606 कोटीचं जे काम चालू आहे, त्याच्या मार्फत आता हे नाणे दरवाजे जे दगड तुम्हाला खाली दिसतात बघा ह्या कोपऱ्यामध्ये, त्या प्रत्येक दगडाला नंबरिंग केलंय. नंबरिंग म्हणजे काय की कुठला दगड किती नंबरचा आहे. समजा आता हा दगड आहे तर याला S1, S2, S3 असे नंबर देऊन ते नंबरिंग केले, जेणेकरून ते जेव्हा त्याचं बांधकाम करतील, हे नाणे दरवाजा बांधायचा महाराजांनी हे केलेलं आहे, म्हणजे पण केलेलं आहे. तर ते दगड लावताना त्यांना कळणार की हा दगड इथे लावायचा आहे आणि हा दगड याच्या बाजूला लावायचा आहे. असं आर्किओलॉजिकचे जे अभ्यासक लोक आहेत पुण्यातले, आर्किओलॉजिक डिपार्टमेंटचे, त्या लोकांनी त्याचं नंबरिंग केलेलं आहे. तर ते नंबरिंग समोर आहे खाली. त्याचे सगळे पार्ट या मातीच्या ढिगाऱ्यामधून बाहेर काढलेले आहेत. हे सगळं ढिगाऱ्याखाली काढलं गेलेलं होतं पूर्वी. हे ना म्हणजे गेल्या 7-8 वर्षापूर्वी हे जेवढं आता उभे नाही, हे काहीच नव्हतं, हे अख्खं भरलेलं होतं मातीने, पूर्ण पॅक, काहीच नव्हतं. याच्यात पण अख्खं भरलेलं होतं. हे आता पण बघा दरड कोसळले. मागच्या वेळेला आम्ही आलो तेव्हा हे स्वच्छ होतं, आता त्याच्या पूर्ण दरड कोसळले, अर्ध भरून गेलं. म्हणजे इकडे कोण येत नाही, रहदारी नसल्यामुळे आणि लक्ष नसल्यामुळे ह्या गोष्टी अशा होत आहेत. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणाल की मग एवढा जर वापरात दरवाजा होता तर हा शेवटपर्यंत कधी इथे कोणी साधा तोफगोळा पण मारला नाही आणि या ठिकाणी कधी युद्ध पण झालं नाही आणि शत्रूला कधी दिसला पण नाही. मग दिसला नाही तर मग अशी अवस्था का? तर हे समोर जे आपल्याला दिसतंय, ह्या संपूर्ण कड्यामधून जोराने पावसाचं पाणी धोत्याने वाहतं आणि त्याच्यामुळे काय होतात, या दगडांची आहे ना, म्हणजे त्याला खाली ढकललं जातं. लक्षात आलं. तर अशी कितीतरी पडझड झालेली आहे संपूर्णपणे या गडाची. आणि नंतरच्या काळात ज्यावेळेला मुघलांच्या काळात किल्ला ताब्यात गेला त्यावेळेला किल्ल्यांची नासधूस पण करण्यात आली. त्याच्यामध्ये याच्यावरचं छप्पर असेल, लाकडी बांधकाम असेल, हे सगळं पाडण्यात आलं. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, याला पूर्वी एक दरवाजा होता. याचे आपण द्रोणागिरी किल्ल्यावर तिच्या गणपतीची मूर्ती आहे, त्याच्या 2 बाजूला 2 खोबण्या आहेत गोल.
एक दगड खाली पडलेला आहे कोपऱ्यामध्ये आणि एक वरती आहे वाटतं बाहेर आलेला. तर तसा इथे 2 खुबणे आहेत. जे जे दाखवते नंतर आतमध्ये येऊन पहा सगळ्यांनी. जे जे सांगितलंय लक्षात ठेवा फक्त. इथे 2 होल आहेत. होल म्हणजे काय की दरवाजा अशा पद्धतीने बंद केला जातो. आणि इथे मोठे 2 चौकोन आहेत. एक मोठा चौकोन आहे आतमध्ये, त्याच आकाराचा दुसरा आतमध्ये एक चौकोन आहे. याला अडसर असं बोलतात. काय बोलतात? अडसर. अडसर म्हणजे काय की दरवाजा एकदा बंद केला की तो उघडू नये शत्रूंनी धक्का देऊन किंवा कुठल्याही पद्धतीने. म्हणून लाकडाचा एवढा मोठा ओंडका त्या दरवाजाच्या पाठी सागाचा टाकला जातो दोन्ही बाजूला. दरवाजा बंद केला जातो. लक्षात आलं? आणि हे गडाचे दरवाजे सूर्य उगवल्यावर आणि सूर्य मावळल्याच्या नंतर बंद केले जातात आणि उघडले जातात. आजही आणि तेव्हाही रायगडाचा सुद्धा. ओके, इथून आतमध्ये गेल्यानंतर ह्या 2 देवड्या आहेत सांगितलं. किंवा जात असतील तर एक माहितीसाठी पण सांगतो, महाराष्ट्रामध्ये सुधागड आणि पेप किल्ला असे 2 किल्ले आहेत ज्याच्यावरती ग्रीन इल्मेनाइट हा धातू सापडतो. जर तुम्ही त्या गडांवरती गेला तर हिरव्या कलरचा दगड सापडतो. कुठला कलर? हिरवा. तर तो जो दगड असतो, सोनार लोक जे असतात ना, सोनार, ते सोनं घासून जेव्हा चेक करतात ना, जो काळा दगड असतो त्याच प्रतीचा दुसरा दगड म्हणजे हिरवा इल्मेनाइट, जो वितळवून डुप्लिकेट सोनं सुद्धा केला जातो. रासायनिक अभिक्रिया करून वितळवून त्याच्यामार्फत दुसरं डुप्लिकेट सोनं तयार केलं जातं. अशा प्रकारचा तो दगड, एक धातू, एक खनिज संपत्ती. तर त्याच प्रकारचा जर तुम्ही आता ताजमहल आपण जे बोलतो किंवा बरेच अशा वस्तू आहेत ज्या संगमरवर या दगडापासून बनवल्या जातात, तर संगमरवराचे खाणी आपण नाही म्हणू शकत, पण एक दगड कसा असतो याची प्रचिती म्हणजे समोर आपल्याला एक दगड दिसतोय. दिसला का? हा दगड लोकांनी फोडून नेलाय. संगमरवराचा दगड असल्यामुळे इथे सुद्धा होता. आता काही ठिकाणी वाटेत पण तुम्हाला दिसतील तुकडे कुठेतरी. हा लोकांनी फोडून नेलाय. पूर्वी अख्खा होता पूर्ण पांढरा, पूर्ण दिसत असा हा दगड आहे. दुसरी गोष्ट, समोर आपण जात असताना एक मार्किंग दिसते. दिसली का? ही मार्किंग अशी आहे की या रायगडाची उंची 2800 फूट आहे. किती? आणि आता आपण 670 फुटावरती आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं का? अशी ती मार्किंग केलेली आहे आर्कॉलॉजी डिपार्टमेंटने की ज्या ज्या थरावरती ज्या ज्या लेवल प्रमाणे काम करायचं आहे तशी ते लेवलचं अंतर मापून त्यांनी ते आकडेवारी केलेली आहे. म्हणजे आता आपण सुरुवात केल्यापासून 670 फूट वर चढलेलो आहे. सकाळी आपण जिथून सुरुवात केली, मगाशी सांगितलं तुम्हाला की 670 फुटावरती आपण आहे. आता आपण 1400 फुटावरती आहेत. किती? 1400. तिथून नाणे दरवाज्यातून सुटल्याच्या नंतर आपण जो पायपीट केला हा 400 फुटाचा जो टर्न, आता पूर्ण 3 टर्न मारले, तो 400 फुटाचा पूर्ण म्हणजे जो कडा आहे तो आपण पार करून वर आलो या जागेवरती. आता या जागेला पूर्वीच्या काळी मशीद मोर्चा असं म्हणायचे आणि ही रायगडावरती वादग्रस्त असणारी एक जागा होती पूर्वीच्या काळी काही अभ्यासकांच्या मते. कालांतराने काय झालं की याचे काही पुरावे अभ्यासकांनी नव्याने समोर आणले आणि त्यानंतर कळलं की मशीद मोर्चा याला का म्हणायचे की 1669च्या नंतर ज्या वेळेला जुल्फिकार खान म्हणजे मुघली सरदार यांनी या रायगडाला वेढा दिला होता आणि त्यावेळेला आपल्या स्वराज्याची म्हणजे आपल्या रायगडावरती आपली माणसं ज्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी ज्या होत्या त्यांचा मुलगा छोटा, त्यानंतर ताराराणी, राजाराम महाराज त्यांच्या पत्नी किंवा जे आपले सगळे अष्टप्रधान असतील, अशी टोटल 700 लोक गडावरती होती त्या काळामध्ये. किती? 700 लोक. आणि 700 लोकांना जवळजवळ 2,500 ते 5,000 सैन्यांनी पूर्णपणे वेढा घातलेला होता. सलग 3 महिने. किती? या रायगडाला सलग 3 महिने वेढा घातला होता. आणि वेढा घातल्याच्या नंतर असं झालं की त्या जुल्फिकार खानाला असं वाटलं की या रायगडाचा समोर महादरवाजा इथे, आता आपल्याला दिसत नाहीये दुकान पण स्पष्ट दिसतो, महादरवाजा इथून अगदी स्पष्ट दिसतो. तर तो महादरवाजा त्याला माहिती होतं की इथे आहे, त्याच्यामुळे या गडावरून जर कुठेही कोणाला जायचं असेल तर तो इथूनच खाली उतरणार. म्हणून त्या जुल्फिकार खानाने पाचाडाचा कोट ताब्यात घेतला जो जिजाऊंचा होता, त्यात तो राहायचा आणि त्याचं सैनिक त्यांनी पाहायला म्हणून या चौकीवरती ठेवलं होतं. आणि चौकी बांधण्याचं कारण काय तर रायगडाचा बाले किल्ला किंवा महादरवाजा आणि जिथून आपण सुरुवात केली ती पाचाडाची खिंड किंवा पाचाड हे गाव, तिथून आणि रायगड या 2 वस्तूंच्या मधलं भाग म्हणजे हे मदार मोर्चा, याला मध्य असं बोलतात. म्हणून याला मध्य जागेवरती महाराजांनी एक चौकीची स्थापना केली. या जागी पूर्वी ही चौकी होती पहारेकरांची, जी तुम्हाला दिसतंय हा पहारेकरांचा राहता वाडा आहे, म्हणजे याला वेढा पडला होता. त्यावेळेला इथे या रायगडाचा जो मेन किल्लेदार होता, बघा महाराष्ट्रामध्ये एक वाद मोठा असतो आपल्याला ऐकू येतो की महाराजांच्या सैनिकामध्ये मुसलमान सैनिक होते का, येतं की नाही ऐकायला सगळ्यांना.
तर महाराजांच्या सैनिकामध्ये मुसलमान सैनिक होते, कारण महाराजांनी कधी कुठला जात धर्म बघून मावळे जमा नाही केले. स्वराज्याच्या हितासाठी, या मराठी मातीसाठी जो स्वतःच्या जीवाची प्राणाची आहुती देईल, स्वतःचं स्वराज्य हक्काचं समजेल, असेच मावळे स्वराज्यामध्ये होते. नाहीतर मुघलांसारखे 7-7, 8-8 लाख सैनिक घेऊन महाराज लढायला गेले असते समोरासमोर. 1025 मावळे घेऊन शेवटपर्यंत ज्यांनी 50 वर्ष स्वराज्याचा कारभार सांभाळला, हा खूप विचार करण्यासारखी गोष्ट होती. त्याच्यामुळे मुठभर मावळ्यांनी एवढं स्वराज्य उभं केलं. त्याच्या प्रत्येक मावळ्या पाठीमागे एक शक्ती होती. त्या शक्तीचा महाराजांनी वापर केला आणि त्या ठिकाणी हे मेट उभं केलं. तर त्या ह्याचं कारण असं मध्यवर्ती सांगायचं राहिलं की ब्रिटिश अधिकाऱ्यांनी काय केलं. आजही तुम्ही रायगडावरती गेलात, आपल्याला युट्यूबवरती म्हणा, बरेच लोक ब्लॉगर शूट करत असतात किंवा काही लोक दाखवतात, तिथे आज नावं लिहिलेली आहेत काही प्रत्येक वास्तूला, की ही बाजारपेठ आहे, ही राणी वसा आहे, ही मेघडंबरी आहे, हा होळीचा मांड आहे, अशी नावं लिहिलेली आहेत. तर ती जी नावं आहेत, ही ब्रिटिश अधिकाऱ्याने वहीमध्ये जी नोंद केली होती, तीच नावं त्या डायरीतून घेऊन पुरातत्व खात्याने सगळ्या ठिकाणी बोर्ड लावलेली आहेत. लक्षात आलं सगळ्यांच्या. तर याला मशीद मोर्चा का बोलायचे, कारण त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी इथे एका माणसाला नमाज पडताना पाहिला. कारण आपल्याकडे तेव्हा मुसलमान किल्लेदारीकारी होता आणि काही सैनिक हे मुसलमान सुद्धा होते. त्यांची नावं सापडत नाहीत, ही गोष्ट दुर्दैवाची. कारण वाद झाला की मग पुरावे ढासळत जातात, आपल्यामध्ये असले तर ते नष्ट केले जातात. अशा गोष्टी आहेत. कारण महाराजांनी कधीही धर्मांताचा विचार केला नाही, सगळ्या गोष्टीला समान अंतर होतं. जसं तुम्ही ऐकलं की अफजल खानाचा कोथळा जरी बाहेर काढला असला तरी त्याचं जे शेवटचं क्रियाकर्म होतं हे महाराजांकडून केलं गेलं, मराठ्यांकडून. त्याचं जे शिर होतं हे प्रतापगडाच्या पायथ्याशी आई जिजाऊंनी सांगितलं की शत्रू मेला की वैर संपलं. हे लक्षात ठेवा, हा आई जिजाऊंचा शब्द होता. शत्रू कोणीही असू दे, कितीही कठोर असू दे, एकदा तो मेला की वैर संपलं, त्याच्याबद्दल कधीही वाईट अपशब्द वापरायचा नाही. म्हणून महाराजांनी म्हणजे जिजाऊ साहेबांनी त्याचं क्रियाक्रम, त्याची मुंडी किंवा त्याचं शरीर धड तिथे छिनून तिथेच त्याची कबर बांधली होती, जी नंतरच्या काळामध्ये उकडून परत आपल्या शिवसैनिकांनी गडाच्या पायथ्याशी आता आणली. तर अशा काही गोष्टी आहेत. मग ते सैनिक इथे होते, त्यांनी नमाज पढत होते आणि ते त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पाहिलं आणि त्यांनी त्याच्या डायरीत नोंद केलं की इथे अशी अशी एखादी मस्जिद किंवा मुसलमानांची एखादी पूजेची जागा आहे. मग तेव्हापासून या जागेला मशीद मदार मशीद असं नाव पडलं. त्याच्यानंतर अजून एक वादाचा विषय असा असेल, बऱ्याच जणांनी सिरियल पाहिली, एक मदारी नावाचा एक कॅरेक्टर सिरियलमध्ये बघायला मिळतो. जर तुम्ही छत्रपती संभाजी जर सिरियल बघितली, त्याच्यामध्ये एक मदारी नावाचा एक व्यक्ती आहे जो छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबत असतो. पाहिले का कधी कोणी सिरियलमध्ये बघितलं का? मदारी असा नावाचा एक व्यक्ती आहे जो बऱ्याच ठिकाणी दाखवलाय. तुम्ही जर तानाजी पिक्चर बघितलात किंवा कोंडाजी फर्जन, त्यात पण तो दाखवलाय. एक मुसलमान आहे बघा, तर तो मदारी, याच्या नावावरून सुद्धा याला मदारी मोर्चा म्हणतात असं सुद्धा काही लोकांचं नाव पडलं. मदारी मस्जिद, की तो इथे राहायचा, त्याचं इथं राहतं घर होतं, त्याला महाराजांनी गडावर राहायची सोय दिली नव्हती, तो इथं राहायचा सेपरेट मुसलमान असल्यामुळे, अशा बऱ्याच लोकांच्या मत आहेत. पण असं काही नव्हतं, महाराजांनी कधी जातभेद केला नव्हता कुठल्याही गोष्टीचा. ब्रिटिश अधिकारी हा आपला शत्रू असून सुद्धा महाराजांनी त्याला रायगडावरती राहायची सोय केलेली होती, हे लक्षात ठेवा. मग ह्या गोष्टीचा विचार आपण करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे ही मदार मोर्चा आहे. दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची, आता ही तोप, रायगड हा राजधानीचा किल्ला असल्यामुळे महाराजांनी म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये ब्रिटिश काळाकडे म्हणजे ब्रिटिशांकडे, त्यावेळेला ब्रिटिश हे फक्त व्यापारी होते, पण जे आपण युद्धतंत्र बोलतो ना, हे आपल्याकडे विकसित नव्हतं. आपल्याकडे ज्या तोफा होत्या मराठेशाहीच्या, आज मी तुम्हाला गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा स्वराज्यामध्ये ज्या तोफा घडवल्या होत्या, आपल्या तोफा बोलतोय मी, मराठेशाहीच्या तोफा कशा असतात ह्या तुम्हाला मी आज रायगडावरती दाखवणार आहे. आणि बाकीच्या तोफा कशा असतात, त्या कशा ओळखायच्या, हे तुम्हाला आता मी इथे एक दाखवतो. बघा इकडे लक्ष द्या आता सगळ्यांनी. ही तुम्हाला जी तोफ दिसते याला घडीव तोफ असं म्हटलं जातं, पण ही तोफ थोडीशी वादग्रस्त आहे. कारण बाकीचा पूर्णपणे साचा हा घडवून बनवलेला आहे. घडवून म्हणजे काय, की एक साचा असतो, साचा, त्या साच्यामध्ये लोखंड वितळवून त्या आकारामध्ये ही तोफ बनवली जाते. पण याला एक असा अपवाद आहे की हे जे तोंड आहे हे सेपरेट आहे, लक्षात येतं सगळ्यांच्या. आणि ही जी बांगडी आहे माझ्या हातात दिसते का सगळ्यांना, असा बांगडीचा धातूचा वेगळा रिंग वापरून हा तुकडा याला जॉईंट केलेला आहे लावून मध्ये, लक्षात आलं, वितळवून. जसं आपण एखादा धातू जॉईंट करतात ना, तशा प्रकारे हा तुकडा जॉईंट केलेला आणि हा पार्ट वेगळा आहे. वरती गेल्यानंतर दाखवेन, मोठी कलाल बांगडी सारख्या तोफावरती सुद्धा आहेत की बांगडी तोफ कशा असतात, कशा बनवल्या जातात. तर ही ओतीव तोफ आहे. ओतीव म्हणजे काय, की धातू वितळवायचा लोखंड आणि तो साच्यामध्ये टाकायचा आणि तोफ बनवायची. ही ब्रिटिश काळातली तोफ आहे, मराठेशाहीची तोफ नाही. तर हिचा मारा साधारण 7 ते 12 किलोमीटरचा मारा आहे आता सुद्धा. जर ही तोफ टाकली आपण म्हणजे गोळा जर, तर आता सुद्धा पाचाड गावाच्या पलीकडे जाऊ शकतो, एवढा याची ताकद आहे. आणि आपली जी मराठेशाहीची तोफा होत्या त्या साधारण या आकाराच्या होत्या एवढ्या, आणि त्या 500 मीटरचा मारा करत होते, ज्या वरती आहेत आपल्याला बघायला मिळतील. आता ही तोफ चालते कशी, सगळ्यांना लक्ष द्या हा.
पूर्वी इथे 3 तोफा होत्या. हे जे नंबरिंग केलेलं दिसतंय ना, 3 तोफा या जागी पहिल्या होत्या. त्यातल्या 2 तोफा आता म्हणजे कुठे दुसऱ्या जागेवरती नेलेल्या आहेत काय माहित नाही. तर ही जी जागा आहे याला या ठिकाणी इथे एक सपाट जागा असते. आता हे झिजलेलं आहे. इथे एक क्लिप असते, क्लिप लक्ष ठेवा, सगळ्यांनी दाखवते ते. एक क्लिप असते. ज्या वेळेला ही तोफ वापरायची नसेल आणि समजा जर शत्रू आतमध्ये घुसला तर ही तोफ आपल्या विरुद्ध वापरू शकतो, म्हणून याला ना एक लॉक सिस्टीम ठेवलेली असते. लक्षात आलं? जेणेकरून याच्यामध्ये आहे ना वात असते, वात. जसं फटाक्याला वात कशी असते तशी इथे एक वात असते आणि तो जो टोक आहे त्या टोकातून पूर्ण अख्खा दारू गोळा, ज्याला आपण फटाकड्याच्या याच्यामध्ये बघा आतमध्ये दारू असते सिल्वर, ज्याचा असं टी शर्ट जे घातले तुम्ही त्या प्रकारचा जो दारू असते ती ठासून भरली जाते. ठासून म्हणजे काय, गच्च दाबून 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 भरली जाते आणि त्याला एक पूर्ण वात असते आणि त्याच्या टोकाला एक तोफगोळा असतो जो पूर्ण तिथून सोडला जातो इथपर्यंत. मग इथपर्यंत दारू जर भरली एवढ्या भागात तर तो तोफगोळा इथपर्यंत येत होता आणि ते वात असते. ती वात पेटवली की तो दारू गोळा जेवढा भरलाय तेवढ्या स्पीडने तो तोफगोळा त्या जागेवर जाऊन पडायचा आणि तिथे जाऊन तो उद्ध्वस्त व्हायचा. लक्षात आलं सगळ्यांच्या? मग ही सिस्टीम अशी का, तर याला एक कारण असं आहे की पूर्वीच्याकडे एक पद्धत होती की समजा आता शत्रू घुसला आणि ही तोफ आपली आहे, मराठ्यांची असं समजा, मग आपलीच तोफ जर आपल्या विरुद्ध वापरली तर, कारण ही तोफ घेऊन तर पळू शकत नाही आपण. समजा आपले 10 मावळे पळून गेले या जागेवर आहेत पण जागा सोडली, पण ही तोफ समजा जर फिरवली आणि जर आपल्या अंगावर तोफगोळा मारला तर मग आपल्यालाच घात होऊ शकतो. मग याला काय असतं की एक लोखंडी खिळा घ्यायचा आणि याला घ्यायचा आणि ठोकून टाकायचा. ही तोफ निकामी झाली. निकामी म्हणजे ही वापरू शकत नाही. कितीही नवीन असली एकदम कोरी करकरीत तरी सुद्धा ती वापरू शकत नाही, कारण इथे तुम्ही वातच लावू शकत नाही आणि तो दारुगोळ्याचा वापरच होऊ शकत नाही. म्हणजे एका खेळामुळे अख्खी तोफ नासधूस होऊन जायची, म्हणजे नष्ट होऊन जायची, म्हणजे ती निकामी कचरा तिचा. ज्यावेळेला रायगडाची महाराजांनी बांधणी करायसाठी हिरोजी इंदलकर हे जे बांधकाम प्रमुख होते त्यांना सांगितलं की हा जो डोंगर आहे रायरीचा, याला तनस असं नाव होतं. तनस म्हणजे काय की याच्या कड्यावरती पूर्वी गवत नाही यायचं. आता काळाच्या ओघाने काय झालंय की त्याचा वापरच नसल्यामुळे, राबता किल्ला नसल्यामुळे हे आपल्याला बघायला मिळतं की काही ठिकाणी गवत आहे, त्याच्यामुळे ते सौंदर्यासारखं दिसतंय. पण पूर्वी या तटांवरती सुद्धा गवत येत नव्हतं, एवढी सोय केलेली होती. तर महाराजांनी ज्यावेळेला पहिल्यांदा जावळी जिंकला त्यावेळेला रायगड म्हणजे हा रायरी हा जावळीच्या मोऱ्यांकडे होता. ज्यावेळेला हा पूर्ण रायरी जेव्हा महाराजांनी पाहिली, रायरीचा डोंगर, त्यावेळी महाराजांनी एक भूगोलाचा अभ्यास केला की हा एक स्वतंत्र असा डोंगर आहे की तो कुठल्याही किल्ल्याला किंवा कुठल्याही डोंगराला जॉईन नाही. जर ही धुकं गेली तर तुम्हाला आजूबाजूचे सगळे कडे सह्याद्री दिसतात, जे रायगड अशा एका लेवलने अभेद्य असे मोठे मोठे टोकेरी कडे आहेत. तर याला वेगळे पण असल्यामुळे, दुसरी गोष्ट याला आजूबाजूला बरेच अनेक किल्ल्यांची नंतर महाराजांनी शृंखला तयार केली. ज्यावेळेला रायगड, या रायगडाची उभारणी 14 वर्ष बांधकाम चालू होतं. किती? 14 वर्ष हा रायगड बांधण्यासाठी लागला. कारण रायगड हा आपण आता 2800 फूट जो चढतोय याच्या वरती जर तुम्ही बघितला तर एक स्वतंत्र अख्खं शहर आहे. कारण 1260 एकरचा परिसर या डोंगरावरती आहे. 1260 एकर एवढ्या परिसरामध्ये 350 इमारती, 84 पाण्याचे टाके आणि बऱ्याच तटबंदीचे अवशेष समोर तुम्हाला दिसले का? तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर आता एक महत्वाची गोष्ट सांगतो इथे की महाराजांनी काय केलं, ज्यावेळेला रायगड बघायला आले त्यावेळेला, आता बघा तुम्ही पण जेव्हा जशी धुकं गेली तशी आपली नजर काय झाली, टकमक टकमक बघायला लागली तिकडे. म्हणजे तुम्हाला एक समजवते आपल्या भाषेत समजण्यासाठी, नंतर दुसरा अर्थ सांगतो की आपली नजर त्यावेळी अशी एक वेगळ्या आश्चर्याने बघायला लागते. मग त्यावेळेला हे जे टकमक टोक आहे, महाराजांनी जेव्हा खालून पाहिलं त्यावेळेला त्यांनी असा विचार केला की हा जर स्वराज्याच्या राजधानीचा किल्ला बांधला तर आपल्या स्वराज्याशी फितुरी करणाऱ्या माणसाला या कड्यावरून खाली फेकून देण्याची शिक्षा आपण देऊ, म्हणून याला कडेलोट पॉइंट म्हणजे कडेलोटाची जागा असं त्या काळी नोंद आहे. दुसरी गोष्ट बघा, समोर एक तटबंद दिसते, धुकं यायच्या आधी सांगतोय, तटबंद दिसली. आता आपण जिथे उभे आहेत मदार मार्ची, इथून या कड्यापासून तर त्या टकमक टोकाच्या मध्ये हा जो पूर्ण डोंगर आहे याला नेसनीचा डोंगर बोलतात. कसला? नेसनी. आता नेसनी या शब्दाचा अर्थ काय की ज्या स्त्रिया साडी नेसतात किंवा पुरुष जो धोतर घासतो तो कंबरपट्टा कुठे लावतो, नेसून कुठे करतो घट्ट, कमरेला. तसं या रायगडाचा मधला पट्टा बघा, पट्ट्यासारखा दिसला का, तसं या रायगडाला बांधलेला एक मध्य कंबरपट्टा, म्हणून या परिसराला नेसनीचा भाग किंवा नेसनीचा परिसर असं म्हणतात.
जर तुम्ही महाराजांनी बांधलेल्या जर गड किल्ल्यांवरती गेलात, जसं त्यांनी सुधागडाचं उदाहरण दिलं, असे बरेच किल्ले आपल्याला आज पाहायला भेटतात जिथे मराठेशाहीची ही जी गोमुखी पद्धत आहे ही पाहायला मिळते. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 108 किल्ले बांधले. किती? 108. तर त्या किल्ल्यांमध्ये बऱ्याच किल्ल्यांमध्ये जर तुम्ही आता सातारामध्ये जर महिमानगड पाहिला, इव्हन माझ्याकडे आमचं मी जिथे राहतो पालघर, तिथे भवनगड नावाचा एक किल्ला आहे सफाळेमध्ये, त्याचा सुद्धा दरवाजा हा संपूर्णपणे गोमुखी आहे. मराठेशाहीने बांधलेल्या प्रत्येक किल्ल्याचा हा दरवाजा हा छुपा दरवाजा, म्हणजे शत्रूला सहजासहजी दिसूच नाही अशा पद्धतीने ठेवलेला दरवाजा, म्हणजे गडाचा मुख्य प्रवेशद्वार अशा पद्धतीने त्याची रचना केलेली असते. तुम्हाला आपण जेव्हा ऐकतो तेव्हा एक नॉर्मली आपल्याला प्रश्न पडतो की अरे जर तेल टाकलं, पाणी टाकलं तर उकळतं, असं काही एवढं पटापट पाणी उकळू शकत नाही. पाणी उकळायला सुद्धा वेळ लागतो, तेल उकळायला पण वेळ लागतो. मग ते जर संपलं तर अशा वेळेला करायचं काय असतं? संपूर्ण संपलं, कारण बुरुजावर जर तेल पुन्हा आणायचं, इथं युद्ध चालू आहे आणि अशा वेळेला जर तेल आणायला जर वरती जायचं असेल वाड्यामध्ये किंवा राज दरबारात, तर कितीतरी वेळ जाईल, तोपर्यंत शत्रू पुढून आत जाईल. मग अशा वेळेला दुसरा कसला वापर करता येईल, तर आजूबाजूला असणाऱ्या दगडांचे तुकडे वरून खाली टाकले जात होते. दुसरी गोष्ट, जो अग्नी पेटवला होता पाणी उकळवण्यासाठी किंवा तेल उकळण्यासाठी, त्याचे जे निखारे होते ते वरून डायरेक्ट अंगावर टाकले जात होते. जी मिळेल त्या वस्तूचा वापर संरक्षणासाठी आपल्या मावळ्यांनी किंवा आपल्या गनिमी काळाच्या पद्धतीने त्यांनी त्यावेळेला केला. म्हणून तेव्हापासून ते आजही आत्ताच्या या क्षणापर्यंत या महादरवाजाशी कोणीही आजपर्यंत लगट केलं नाही. कधीही इथे एखादा तोफ गोळा पडला अशी नोंद अजूनपर्यंत नाही. बाकी रायगडावरती संपूर्ण जेव्हा आता परिसर आपण बघणार आहे तिथे तोफगोळा मारून रायगड पूर्ण उद्ध्वस्त झाला. पण या वाघ दरवाजाला, या दरवाजाला, नाणे दरवाजापर्यंत कुठलाही शत्रू येऊन भिडू शकला नाही. कारण दरवाजा कुठे आहे, त्याच्यानंतर गडाचं प्रवेशद्वार कुठे आहे याची कुठलीही कल्पना शत्रूला शेवटपर्यंत नव्हती. पण रायगडाला जेव्हा जुल्फिकार खानाने जेव्हा वेढा दिला त्यावेळेला त्याला रायगडातून बाहेर पडणारा एकमेव मार्ग माहिती होता, तो म्हणजे हा महादरवाजा. म्हणून त्यांनी जेव्हा रायगडाला वेढा दिला त्यावेळेला त्यांनी समोर जी तुम्हाला मी मदार मोर्चा जो दाखवला, मदार म्हणजे मध्य आणि मोर्चा म्हणजे सैनिकांचा पहारा, तर तिकडून आणि संपूर्ण जी रायगडवाडी आहे किंवा पाचाराची खिंड आहे अशा परिसरामध्ये त्यांनी वेढा टाकला होता या रायगडाला टकमक टोकापर्यंत. पण पाठची जी बाजू होती भवानी कड्यापासून ते वाघ दरवाजापर्यंत तिकडे तटबंदीच नसल्यामुळे किंवा तिकडे तटबंदी होती पण ती माहीत नसल्यामुळे जुल्फिकार खानाने तिकडे वेढा लावला नाही. आणि जरी लावला असेल तरी तो तेवढा सुरक्षित किंवा तेवढा कडक नव्हता, कारण अफाट जंगल असल्यामुळे तिकडे काळकाईची आणि वाघजाईची खिंड आहे, तर तिकडे जंगल खूप असल्यामुळे तिथला प्रहार नसला. म्हणून ज्यावेळेला वेढा दिला त्यावेळेला रायगडाचे जे राजे त्या काळामध्ये ज्या सिंहासनावर होते ते राजाराम राजे होते. आणि महाराजांचं म्हणजे मराठ्यांचं तख्त स्वराज्याचं जर राखायचं असेल तर या दरवाजाने न जाता त्या दरवाज्यातून रायगडात म्हणजे राजाराम महाराज खाली उतरून जिंजीला गेले आणि तिकडे दुसरी राजधानी स्थापन केली. आणि त्यावेळेला बघा अजून पण सांगतोय, रायगड जरी दुसऱ्यांच्या ताब्यात गेला तरी तो लढून गेला नाही. त्यांनी तोफगोळे बरेच टाकले, उद्ध्वस्त करण्यासाठी टाकले, पण युद्ध होऊन तो जिंकला असातला अजून पण एकही नोंद नाही. त्यांनी खूप प्रयत्न केले, पण नंतर ज्यावेळेला 1619 जेव्हा जुल्फिकार खानाने वेढा दिला तेव्हा रायगड आपण स्वतःहून ताब्यात त्याच्यामध्ये दिला, कारण लढू शकत नव्हतो. नंतर आपली रसद संपली होती. आपला जर राजा होता किंवा ज्या छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्या पत्नी होत्या, त्यांचा मुलगा होता, काही अष्टप्रधानचे लोक होती, मुख्य सगळे जे स्वराज्याचे नेते होते हे सगळे गडावरती उपस्थित होते काही ठराविक. मग हे जर सगळं त्यांच्या ताब्यात गेलं तर स्वराज्य संपून जाईल, आणि स्वराज्य संपलं तर आज हा भगवा आपल्याला खरंच तेव्हा दिसलाच नसता. मग याचा विचार छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीने केला. त्यावेळेला आजच्या काळात जर एखाद्या स्त्रीला सांगितलं की जर दुसरे म्हणजे तुझ्या भावाच्या मुलाला जर गादीवर बसवलं तर आपण लगेच स्त्री मानणार नाही, कुठलीही व्यक्ती मानणार नाही, पुरुष पण मानणार नाही. पण त्यावेळेला तिने स्वार्थ बाजूला ठेवून विचार केला की माझ्या मुलाला गादीवर कायदेशीर बसायचा अधिकार आहे, पण मला बसवायचा नाही, कारण आता गरज आहे स्वराज्याला एका राजाची. म्हणून त्यांनी राजाराम महाराजांचा राज्याभिषेक तात्काळ केला आणि राजाराम महाराजांच्या या स्वराज्याचा पूर्ण कारभार हातात दिला. आणि राजाराम महाराजांना वाघ दरवाजातून पालखी मार्गाने पूर्णपणे सोडून पन्हाळा, प्रतापगड, पन्हाळा, विशाळगड करत जिंजीपर्यंत कर्नाटकला जाऊन 3 महिन्याचा अवधी लागला. आणि तिथे पोहोचल्यानंतर ज्या दिवशी राजाराम महाराज जिंजीला पोहोचले त्याच दिवशी जुल्फिकार खानाच्या ताब्यात हा रायगड गेला. तो जवळजवळ तिथून पुढे जवळजवळ 46 वर्ष हा त्यांच्या ताब्यात होता. मग मी तुम्हाला सांगितलं की रायगडवाडीमध्ये जो सिद्धीचा जो कोड होता, भुईकोट किल्ला, जो आपण होळीच्या काळामध्ये व्हिडिओ बनवून टाकला युट्यूबला, तर तो बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. खाली 7 बुरुज असलेला अजून एक भुईकोट किल्ला आहे या रायगडवाडीमध्ये.
तर त्या किल्ल्यामध्ये त्यांनी 34 वर्ष राहून या रायगडावरती संपूर्ण अधिराज्य गाजवलं आणि त्या काळात या रायगडावरती जेवढी शिल्प होती, जेवढी मंदिरं होती, वास्तू होती, ह्या तोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आज गडावरती जेवढ्या वास्तू तुटलेल्या आहेत त्याचं कारण ते आहे. गडावर जर मुख्य आणि पहिल्यापासून व्यवस्थित अवस्थेत जर काही गोष्टी असतील तर ते आहे जगदीश्वराचं मंदिर, नगारखाना आणि महाराजांच्या मेघडंबरीची जागा. एवढीच एक पहिल्यापासून व्यवस्थित शिल्लक आहे बघण्यासाठी. बाकी सगळ्यांचं मोडतोड आणि तोडफोड झालेली आहे. हे आता आपण बघणार आहे. असा हा महादरवाजा त्यांनी तुम्हाला सांगितलं, समजलं ना सगळ्यांना, की परत वेळा सांगावं लागेल नाही ना. द्वारपाल आहेत म्हणजे रक्षक. मग महाराजांनी जेव्हा हे विष्णू पदावर म्हणजे महाराज जेव्हा सिंहासनावर आरूढ झाले या राज्याभिषेकाच्या वेळेला, राजाभिषेकाच्या वेळेला, त्यावेळेला ह्या स्वराज्याचे किंवा या सिंहासनाच्या तख्ताचे विष्णू पदाचे 2 रक्षक म्हणजे हे जय आणि विजय गुरु. लक्ष झालं सगळ्यांच्या. असं या जागेचं अतिशय जय आणि विजय असं या जागेचं महत्व आहे. बाकी तुम्हाला एक सांगायची गोष्ट अशी की हा दगडाचा जो बुरुज आहे हा अर्ध्यापासून वरपर्यंत बांधला. बाकी संपूर्ण खाली कातळ आहे. तुम्ही पायऱ्या बघताय, हा संपूर्ण कातळ आहे. हा फक्त कोरून पायऱ्या बनवल्या. ह्या बनवलेल्या म्हणजे अशा लावलेल्या पायऱ्या नाहीयेत. बघा सगळ्यांनी पाया, ह्या फक्त कोरलेल्या आहेत. मग तसाच हा दगड खालपर्यंत आहे. अर्धा दगड छिनून एक लेवल करून त्याच्यावर दगडांचं रचून 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 बांधकाम केलेलं आहे. लक्षात झालं. म्हणजे मूळ निसर्गाचा पायथा घेऊन त्याच्यावर मानवनिर्मित दगडाची भिंत बांधून आज जेवढी 65 आणि 75 फुटाचे हे 2 कोट स्वतंत्र कोट आहे, ते म्हणजे भुईकोट असं म्हणू शकतो किंवा एखादा किल्लाच म्हणू शकतो. अशा प्रकारचे हे रक्षक आहेत जे शेकडो वर्ष या रायगडाचं रक्षण करतात. आज आपण रायगडावरती कुठल्याही किल्ल्यावर जातो, एक दिवसाचं महत्व आपण समजून घेतो, पण पुन्हा त्या इतिहासाकडे कधी मागे वळून बघण्याची आपली तयारी नसते. कारण आपण एन्जॉय म्हणून जातो, पण एक इतिहास जेव्हा आतमध्ये आपल्याला जेव्हा आपण आत्मसात करतो त्यावेळेला त्या प्रत्येक दगडाचं महत्व आपल्याला कळतं. आजही या जागेवर जिथे आपण उभे आहोत, तुम्ही विचार करा की एवढी पवित्र जागा आहे. तुम्ही महाराजांच्या नावाने आपण घोषणा देतो, जयघोष करतो, गारद देतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांची पदस्पर्श या दगडाला लागलेली आहे. ज्या पायरीवरून आपण आतमध्ये चाललोय, एवढी पवित्र जागा ही आहे. त्याच्यामुळे या गडाचं किंवा कुठल्याही गडाचं पावित्र्य राखणं हे महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या प्रत्येक स्थानिक आणि नागरिकाचं कर्तव्य आहे. हे लक्षात ठेवायचं प्रत्येकाने. आणि असंच गडावरती राहावं, गडावरती गाण्याचे नाच करणं, गडावरती व्हिडिओ करणं, पाण्याच्या टाक्यामध्ये पोहणं, तोफेवरती उभं राहणं, हे असले प्रकार आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या स्वतःच्या स्वराज्यामध्ये होता कामा नाही. कारण महाराजांनी हे जे स्वराज्य उभं केलं हे त्यांच्या स्वतःसाठी नाही. एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं, अटके पार महाराष्ट्रापासून ते अफगाणिस्तानापर्यंत भगवा झेंडा नेला. तो आपल्या त्यांच्या स्वतःच्या मेहनतीसाठी नाही, तो आपल्यासाठी होता. आपला धर्म त्यांनी वाचवला, आपल्या घरातला देव वाचवला, आपल्या पूर्वजांचं कुळ त्यांनी जपलं. म्हणून आज आपण आनंदाने आपलं आडनाव आणि आपलं कुळ सांगत फिरतो. हे लक्षात ठेवा. मराठा मी आहे हे सांगायला आपल्याला गरज लागली नाही पाहिजे. आपण जेव्हा एखाद्या गडावरती कर्तृत्व करतो, काम करतो, जसं वावरतो, त्यातून आपल्याला कळतं की आपण मराठा आहोत किंवा आपण या स्वराज्याचे रक्षक आहोत. हे सांगायला लागतं का मग? आज आपल्याला सांगावं लागतं की 1 मराठा लाख मराठा. पण जेव्हा महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांची वेळ येते तेव्हा एकही मावळा किंवा एकही असा मावळा येत नाही जो स्वतःला 1 लाख मराठा असा बोलतो. तो तिथे येत नाही. कारण 1 लाख मराठा लाख असेल तर जर 10 माणसं आलं ते 10 लाखाची मदत किंवा 10 लाखाचे हात त्या संवर्धनासाठी लागत असतात. हे आपण विसरतो. राजकारणाच्या गोष्टीसाठी म्हणा किंवा समाजकारणासाठी खूप लोक आहेत करायला, पण आज गड किल्ल्यांसाठी शासन हा एक भाग जर सोडला 5% तर 95% जर आज गडांचं संवर्धन कोण करत असेल तर महाराष्ट्रातले सगळे इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि सगळ्या दुर्ग संवर्धन संस्था. म्हणून आज हे गड किल्ले तुम्हाला कळायला लागले. नाहीतर या रायगडाचं महत्व आजही तुम्हाला कळलं नसतं. कारण रायगड ज्यावेळेला 10 मे 1818 जेव्हा ब्रिटिशांनी ताब्यात घेतला तेव्हा हे दरवाजे कायमस्वरूपी बंद केले गेले. जे 76 वर्ष हा रायगडाचा दरवाजा बंद होता. कोणालाही इथे यायला परमिशन नव्हती. बऱ्याच लोकांचं असं मत असतं की आज रायगडाचं किंवा कुठल्याही किल्ल्यांचं आर्कॉलॉजी डिपार्टमेंट, पुरातत्व खातं, वन खातं हे काम करतात. पण ही सगळी डिपार्टमेंट ब्रिटिश काळामध्ये स्थापन केली गेलेली आहे. त्यामुळे त्यांचे कायदे आजही आपल्या पुरातत्व या वास्तूला साजेशी नाहीये. त्याच्यामुळे आपण असा एक त्यांच्यावर अविश्वास दाखवतो की पुरातत्व खातं दुर्लक्ष करतं. त्याच्यामध्ये त्यांचा दोष आहे असं मानता येत नाही. कारण ब्रिटिशांनी बनवलेले कायदे आजही आपलं शासन ते वापरतं. रायगड महाराजांनी बांधला ही गोष्ट आपल्याला 1001% सगळ्यांना माहिती आहे. पण रायगड बांधण्याच्या आधी या रायरीच्या डोंगरावर चंद्रराव मोरे आणि त्याच्या आधी काही पातशाह्यांचा, मराठी पाळेगारांचं राज्य होतं. बघा मी काय बोलतोय, नीट ऐका.
रायगड राजधानी म्हणजे जसं आता आहे तसं पूर्वी नव्हतं. हा किल्ला नव्हता, पण या डोंगरावरती पूर्वी मराठे पाळेगारांचं किंवा चंद्रराव मोऱ्यांचं ठाण होतं. म्हणजे त्यांनी हा जो डोंगर होता हा सैनिकी युद्धासाठी शाबूत ठेवलेला होता. तर त्या काळामध्ये या गडावरती काही तटबंदी, काही बुरुज आधीपासून होते. बघा नीट लक्षात घ्या काय बोलतोय. खूप लोकांचा असा एक प्रश्न असतो की अख्खा रायगड महाराजांनी बांधला का? नाही, काही वास्तू पूर्वीपासून या गडावरती होत्या, ज्यात महाराजांनी आपल्या पोटामध्ये घेऊन म्हणजे याच बांधकामाला जोडल्या. तर ते जे 2 बुरुज आहेत पूर्वीचे, आपण आता इथून आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर पहिलेच आपल्याला जे 2 बुरुज लागतील ते रायगड बांधण्याच्या आधी रायरीचे पूर्वीचे 2 बुरुज आहेत. पूर्वीचा दरवाजा, मग तो दरवाजा मागे ठेवून महाराजांनी स्वतःचा मोठा प्रशस्त महादरवाजा बांधला. म्हणजे याला पोटात घेतला आणि आपल्या स्वतःच्या राजधानीचा दरवाजा पुढे बांधला, पण ते बांधकाम तोडलं नाही. याचा एक प्रूफ असा की महाराजांनी दुसऱ्यांचं बांधकाम गडावर जरी असलं, तो किल्ला जरी जिंकला तरी तो कुठल्याही शाहीचा असू दे, कधी कुठल्या बांधकामाची तोडफोड केली नाही. च्या 1818च्या आधी ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांनी अति लांब पल्ल्याच्या तोफा निर्माण केल्या, ज्यावेळेला महाराज पन्हाळगडावर अडकले होते तेव्हा त्यांना ज्या तोफा मारा करण्यासाठी आणल्या होत्या, याचा अभ्यास महाराजांनी रायगडावर आल्याच्या नंतर केला. त्यावेळेला त्याने असा विचार केला की आपल्या मराठ्यांच्या तोफा या समोरच्या शत्रूशी लढण्यासाठी कमकुवत आहे. म्हणजे तिथपर्यंत आपला तोफगोळा पोहोचू शकत नाही, म्हणून आपण कुठेतरी कमी पडतोय. म्हणून ब्रिटिशांकडे ज्या घडीव ज्या तोफा होत्या बनावटीच्या, याला बनावटीच्या बोलतो म्हणजे आपल्या नसलेल्या, तर या तोफांची एक आपल्याकडे पुरावा सापडतो की 500 तोफांची मागणी ब्रिटिशांकडे महाराजांनी केली होती. रायगडावरचं ते पत्र आहे. मग 500 तोफा कशासाठी? तर रायगड हा राजधानीचा किल्ला होता आणि त्याच्या सुरक्षेसाठी आजच्या घडीला सुद्धा 40 तोफा आपल्याला पाहायला मिळतात अशा डोळ्यांनी.